पहाटेपासून जोरदार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यातील तोंडरे गावात जवळजवळ गुडघाभर पाणी साचून राहिले होते। ही सर्व पनवेल महानगरपालिकेची कृपा। येथील पारंपरिक पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गावर गावातील एकाने भराव करून पत्र्याचे कंपाऊंड उभारल्याने पावसाचे पाणी तसेच साचून राहिले होते। पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गावर बांधकाम होत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी 4 ते 5 महिन्यापूर्वी महानगरपालिका व पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानुसार मनपाने पाहणी करण्याचे नाटक केले, तसेच पोलीसही घटनास्थळी भेट देऊन गेले, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तळोजा उपशहर प्रमुख हरीश पाटील यांनी पत्रकारांना दिली। दरम्यान गुरुवार दिनांक 20 जून रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस झाल्याने तोंडरे गावात गुडघाभर पाणी साचून होते। या पाण्याचा निचरा होत नव्हता। याबाबतची माहिती ग्रामस्थांनी हरीश पाटील यांना दिल्यानंतर हरीश पाटील यांनी ही बाब शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांना कळवली, तसेच त्यांना पाणी साचल्याचे फोटो पाठवले। योगेश तांडेल यांनी पनवेल मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास परिस्थिती आणली, तर हरीश पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 चे वॉर्ड प्रमुख अमर पाटील यांच्याशी संपर्क साधला। अमर पाटील यांनी याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे सांगून तोंडरे गावात पाणी उपसा करण्यासाठी पंप पाठवला। यावर तोंडरे ग्रामस्थांनी आणि हरीश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। भरतीच्या दिवशी मोठा पाऊस झाल्यास पाणी मोठ्या प्रमाणात साचेल, त्यावेळी पंपाचा उपयोग होणार नाही असे पत्रकारांच्या निदर्शनास आणताना हरीश पाटील यांनी पनवेल मनपाच्या कारभारावर टीका केली। ज्यांनी पाणी निचरा होण्याच्या मार्गावर बांधकाम केले आहे त्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी बाहेर 4 फूट जागा सोडली आहे, तेव्हा पनवेल मनपाने तेथे खोदकाम करून नाला तयार करणे उचित आहे। पाणी उपसा पंप पाठवून काही उपयोग नाही, तर पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला तयार होणे आवश्यक आहे। याबाबत पनवेल मनपाने चालढकल केली तर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हरीश पाटील यांनी शेवटी दिलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।